जळगाव जामनेर मधलं एक लग्न घर 5 दिवसांनंतर घरच्या लाडक्या लेकीचा साखरपुडा होणार आहे. त्यासाठी म्हणून नातलग जमलेले आहेत. घरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं तयारी करतोय. ही जी नवरी मुलगी आहे तिची सुद्धा तयारी सुरू आहे. पण अतिशय धामधुमीचं आनंदाचं हे सगळं वातावरण होतं. पण याच वातावरणामध्ये अतिशय सहजपणे किंवा अतिशय शांततेत विरझण टाकलं गेलं. आता मुळात हे विरझण कुणाकडून टाकलं गेलं तर याच नवरी मुलीच्या आईकडून. कारण नवरी मुलीची आई ही 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. तिला शोधण्याचे प्रचंड प्रयत्न केले गेले, मात्र तरी सुद्धा ती सापडली नाही. आणि त्यानंतर 2 दिवसांनी अशी खबर कळते की या नवरी मुलीच्या आईनं चक्क पळून जाऊन लग्न केलंय. आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर आज प्रत्येक जण डोक्याला हात लावून बसलेला पाहायला मिळतोय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हेच समजून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हे प्रकरण जळगाव जामनेर मधलं आहे आणि घडलेलं असं आहे की या ठिकाणी एक कुटुंब आहे. या कुटुंबातली जी मुलगी आहे तिचा 5 दिवसांनंतर साखरपुडा होणार होता. त्यामुळेच घरामध्ये अतिशय धामधुमीचं वातावरण होतं. प्रत्येक जण, नातेवाईक असतील, घरातले कुटुंबीय असतील, प्रत्येक जण या साखरपुड्याची तयारी करत होतं. मुलाच्या घरच्यांकडून सुद्धा तशाच पद्धतीची सगळी तयारी सुरू होती आणि सगळं काही वेल प्लॅन्ड आणि वेल मॅनर्ड सुरू होतं. मात्र अचानकपणे 2 दिवस आधीच या मुलीची जी आई आहे ती बेपत्ता होते. आता मुळात ती अचानकपणे गायब कुठे झाली यासाठी म्हणून तिचा शोध घेतला जातो. पोलिसात तक्रार देण्याचा वगैरे प्रयत्नही केला जातो. असं सगळं असताना ही मुलीची जी आई आहे ती परत येईल अशी अपेक्षा या सगळ्या कुटुंबाला असते. मात्र तसं होतच नाही. अचानकपणे ही मुलीची आई जी आहे ती मुलीची आई एका तरुणाबरोबर पळून गेल्याचं कळतं. हा तरुण तिचा प्रियकर असल्याचंही कळतं आणि याच प्रियकराने चक्क लग्न करून लग्नाचे काही फोटोज हे त्याच्या WhatsApp स्टेटसला ठेवल्याची सुद्धा माहिती मिळते. अर्थात हे WhatsApp स्टेटस आणि हे लग्नाचे फोटो पाहिल्याच्या नंतर या मुलीचे सुद्धा आणि तिच्या कुटुंबियांचे सुद्धा अक्षरशः पायाखालची जमीन सरकते. त्यांना धक्का बसतो की अशा पद्धतीनं ही महिला कशी काय वागू शकते. सुरुवातीला तर त्यांना या सगळ्यावरती विश्वासच बसत नाही. मात्र अर्थातच फोटो ठेवलेले असतात त्यामुळे या सगळ्यावरती विश्वास ठेवावा लागतो. त्यानंतर मात्र एका बाजूला आपल्या मुलीचं होत असलेलं लग्न, तिचा साखरपुडा आणि दुसरीकडे आपल्याच पत्नीनं केलेला हा दुसरा विवाह, या सगळ्यामुळे मुलीच्या वडिलांना प्रचंड नैराश्य आलं, टेन्शन आलं. ते व्याकुळ झालेले होते, व्यथित झाले होते. त्यानंतर मात्र त्यांनी थेटपणे हे WhatsApp स्टेटस दाखवत पोलीस स्टेशन गाठलं. जामनेर पोलिसांमध्ये या सगळ्या विषयीची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय किंवा आत्ताची जी कंडिशन काय आहे ते समजून सांगितलं पोलिसांना. किती नाजूक परिस्थितीमध्ये सध्या हे कुटुंब आहे आणि अशा पद्धतीनं सामाजिक नाचक्की खूप मोठ्या प्रमाणात होतीये. प्रत्येक जण आज नावं ठेवतोय आणि त्यामुळे या मुलीचं, म्हणजे जिचं आता लग्न होऊ घातलेलं आहे, तिचं सुद्धा आयुष्य या सगळ्यामुळे खराब होऊ शकतं, बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढा अशा पद्धतीची याचना जी आहे ती कुठेतरी या मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी अर्थातच या प्रकरणातला हा जो प्रियकर आहे, ज्याने आता लग्न केलंय, त्याला बोलवून घेतलं, त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, त्याला संपूर्ण कंडिशन सुद्धा समजून सांगितली आणि त्यानंतर त्याला हे जे फोटोज होते, WhatsApp स्टेटस होते, ते सगळं डिलीट करायला सांगितलं. त्यामुळे तात्पुरतं तरी या प्रकरणावरती पडदा पडलाय असं म्हणू शकतो. मात्र आता मुळात या महिलेनं जो काही दुसरा विवाह केलेला आहे, त्या सगळ्यामुळे तिच्याच मुलीचं होऊ घातलेलं लग्न, त्याचं पुढे काय होणार हा तर प्रश्न आहेच आहे. मात्र या महिलेचं स्वतःचं कुटुंब सगळं काही ठीक सुरू असताना दुसरा विवाह तिने केला. हा दुसरा विवाह मुळात कायद्यात बसतोय की नाही बसत आहे, या सगळ्याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती सुद्धा कदाचित केली जाताना पाहायला मिळेल. मात्र या प्रकरणाची आज संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचंड चर्चा रंगलेली पाहायला मिळते. एखादी आई आपल्याच मुलीच्या लग्नाच्या दरम्यान असं कसं वागू शकते असं म्हणत नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोलिंग सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती होत असलेलं पाहायला मिळतंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.